अहिल्यानगरमधील खडकी, खंडाळा, अकोळनेरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं वालुंबा नदीला पूर आलाय. खडकीमधील नदीपात्रात अडकलेल्या 5 जणांना रेस्क्यू करण्यात आलं. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतीचं मोठं नुकसान झालंय. याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी. अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुक्यामध्ये वाळुंबा नदीला पूर आल्यानं सगळी दानादान जे आहे ती उडाल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकरी आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल, काय नुकसान जे आहे ते कालच्या पावसामुळे झालेलं आहे? काल जे 12 वाजता पाऊस चालू झाला, 3 ते 3.5 तास कंटिन्यू पाऊस झाला. त्यानंतर इतकं पूरस्थिती वाढली का ह्या टोकापासून तर गावाच्या म्हणजे 1 किलोमीटर पुरा नदीने एरिया कव्हर केला होता आणि फुल स्पीडने पाणी चालू होतं. त्याच्यामध्ये काय झालं, शेतकऱ्यांच्या जे जागेवर गुरं होते, गुरं गाया ते सगळं वाहून गेलं. त्याच्यानंतर ते कांदे होते शेतात ते पण वाहून गेले. घरातील धान्य, इतर वस्तू नाही का, त्यांच्या जीवनावश्यक वस्तू सगळ्या वाहून गेल्या. काय सांगाल बाबा, ही अशी परिस्थिती कधी बघितली होती का? काय परिस्थिती बघा, ही सगळं 4थी वेळ आहे माझी पाण्याची. पण 3 वेळाला याच्यापेक्षा पाणी कमी होतं गेलं या परिसरातून. पण कालचं भयान होतं. कालचं पाणी म्हणजे असं पाणीच पाहिलं नाही. काय झाले, काय हाल झाले किंवा काय? हाल लय कठीण हाल झाले जनावरांची, माणसांची. हे शेतीची झाडं झुडपं सारे वाहून गेले. हे पोलची लाईट अमकं तमकं सारं फार लय बेकारी झाली कालच्याला. कॅमेरा क्रमांक 17 TV9 मराठी, अहिल्यानगर.